1991च्या प्रार्थना स्थळ कायद्याशी संबंधित इतर सर्व प्रलंबित याचिकांसोबतच MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचीही याचिका ठेवली जावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायालयानं त्यावर केंद्र सरकारला आपली भूमिका प्रतिज्ञापत्रातून मांडण्याचे निर्देश याआधीच दिले आहेत. तसंच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असेपर्यंत या संदर्भात कोणताही नवीन खटला नोंदवता येणार नाही आणि चालू खटल्यांमध्ये कोणतेही अंतरिम आदेश देता येणार नाहीत असंही स्पष्ट केलं आहे. दरम्यान प्रार्थनास्थळ कायदा 1991 लागू करण्याची मागणी ओवैसी यांनी काल केली. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांचा समावेश असलेल्या खंडपीठानं ओवैसी यांच्या नव्या याचिकेवर प्रलंबित प्रकरणांसह सुनावणी घ्यायला सहमती दर्शवली होती. या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 पूर्वी अस्तित्वात आलेल्या कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळावर दावा करता येणार नाही. तसंच अस्तित्वात असलेल्या कोणत्याही प्रार्थनास्थळाचं धार्मिक स्वरूप बदलता येणार नाही. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा